सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा आणि नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा चॅप्टर हायर एज्युकेशन। हायर एज्युकेशन मध्ये येणारे एक छोटीशी कन्सेप्ट आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, परिसर शिक्षण, पर्यावरण शिक्षण। आता पर्यावरण शिक्षणाची काय गरज आहे तर पर्यावरण संरक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर तुमच्यावर सर्वांवर आहे। आपण या पर्यावरणामध्ये राहतो, पर्यावरण आपल्याला जे पाहिजे सगळं देत आहे आणि फुकटमध्ये देत आहे, त्याचा वापर करून आपण त्याच्यावर अन्याय करायचा नाही। जर आपण अति वापर पर्यावरणाचा जर करून घेतलो तर पर्यावरण ऱ्हास होईल आणि अनेक समस्या निर्माण होईल। आता बघा, तापमान वाढत आहे, वेळेवर पाऊस येत नाही, आला तरी जास्त येतो, उष्णता पण जास्त आहे, डोंगर कोसळून खाली पडायला लागले, पर्यावरणाचे किती फॉरेस्ट एरिया कमी होत आहे, अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला दिसत आहे। मग पर्यावरण संरक्षण करण्याची जबाबदारी आहे हे समजून सांगण्यासाठी पर्यावरणाबद्दल महत्त्व सांगणारे शिक्षणाला पर्यावरण शिक्षण असे म्हणतो। आता पर्यावरण शिक्षण कृपया हे लक्षात ठेवा, 42वा अमेंडमेंट आपला जो कॉन्स्टिट्यूशनचा आहे संविधानामध्ये थोडं रेक्टिफाय करून त्याच्यामध्ये 1976 रोजी अमेंडमेंट करून 42वा अमेंडमेंट करून संविधानात पर्यावरण शिक्षणाबद्दल महत्त्व, पर्यावरण शिक्षणाबद्दल माहिती, पर्यावरण शिक्षणाबद्दल जागृती, पर्यावरण शिक्षणाचे रक्षण करण्याची जबाबदारी या सर्व विषयावरती माहिती संविधानामध्ये दिलेले आहेत। 1985 रोजी भारतात एक मंत्रालय सुरुवात झाला, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज म्हणून 1985 रोजी। आता आपला जो भारत देशाचा पर्यावरण मंत्री आहे भूपेंद्र यादव 2025चा। 1991 मध्ये माननीय सुप्रीम कोर्ट यांनी भारत सरकारला, शिक्षण विभागाला आणि UGCला सक्त ताकीद दिलेले आहे की तुम्ही तुमच्या शिक्षणामध्ये पर्यावरण शिक्षण कंपल्सरी करा, विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण शिकवावंच लागणार आहे, तुम्हाला पर्यावरण शिक्षण मॅन्डेटरी केलेलं आहे, कंपल्सरी करा अशी आदेश माननीय सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले आहेत। पेपरला प्रश्न विचारतात कोणत्या वर्षी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले, 1991 मध्ये। 1991 मध्ये सुप्रीम कोर्टाने शिक्षण खात्याला, भारत सरकारला आणि UGCला काय ऑर्डर दिलेले आहेत, पर्यावरण शिक्षण कंपल्सरी करा म्हणून। 2003 रोजी ग्रीन करिक्युलम म्हणजे पर्यावरण रिलेटेड असलेले करिक्युलम निर्मिती झालेला आहे। युनेस्को यांनी सांगतात की पर्यावरण जर असेल, पर्यावरण जर रक्षण केलं तर क्वालिटी ऑफ लाईफ वाढेल। IIEE इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी, कृपया ह्याचा फुल फॉर्म विचारतात, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, जून 1980 ला, 5 जून 1980 ला ही संस्था स्थापन झालेली आहे, नवी दिल्ली येथे। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, पर्यावरण शिक्षणाचा उद्दिष्टे कोणते आहे तर 4 उद्दिष्टे पेपरला विचारतात, ह्यापूर्वी विचारले होते, आता पण विचारणार आहे। 4 ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशनल एन्व्हायरमेंटल एज्युकेशन। पहिला उद्दिष्ट आहे ॲटिट्यूड, दृष्टिकोन निर्माण करणे, पर्यावरणाबद्दल दृष्टिकोन निर्मिती करणे। एन्व्हायरमेंटल स्किल वाढवणे, विद्यार्थ्यांकडे पर्यावरणाचा कौशल्य वाढवणे। आणि तिसरा आहे विद्यार्थ्याकडे पर्यावरणाबद्दल ज्ञान वाढविणे। आणि चौथा आहे पर्यावरणाबद्दल अवेअरनेस वाढवणे, जागृती वाढवणे। हे 4 स्किल, हे 4 उद्दिष्टे आहे। पहिलं उद्दिष्ट ॲटिट्यूड, एन्व्हायरमेंट स्किल, एन्व्हायरमेंटल नॉलेज, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस। ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन, स्किल म्हणजे कौशल्य, नॉलेज म्हणजे ज्ञान, अवेअरनेस म्हणजे जागृती निर्मिती करणे। हे सगळं पर्यावरण संबंधित आहे, कृपया लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पर्यावरण शिक्षणाच्या 3 हे ऑब्जेक्टिव्ह झाला। हे पर्पज काय आहे? पहिला पर्पज आहे प्रत्येक विद्यार्थी पर्यावरणाबद्दल विचार केला पाहिजे,
थिंकिंग कॅपॅसिटी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वाढवायचं आहे. कशाच्या संदर्भात? पर्यावरणा संदर्भात. दुसरं आहे अवेअरनेस. जे काही प्रॉब्लेम्स आहे त्याच्याबद्दल विचार केल्यानंतर त्याचा अवेअरनेस की बाबा हे प्रॉब्लेम झाला तर अशी अवस्था होईल असा विचार विद्यार्थ्या मनामध्ये निर्मिती करणे. आणि तिसरा आहे प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम्स कसं सॉल्व्ह करायचं त्याचं ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये वाढवायचं आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करण्यासाठी विद्यार्थी काय केलं पाहिजे हे ज्ञान वाढवायचं आहे. हे 3 ज्याचा पर्पज आहे. कृपया ह्याचं फुल फॉर्म विचारतात. युनायटेड नेशन एज्युकेशनल प्रोग्राम कधी सुरुवात झाला? 1972 रोजी. त्याच्यानंतर IEEP इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल एज्युकेशन प्रोग्राम 1975 ते 1975 टू 1995. आता एन्व्हायरमेंटल इगो म्हणजे काय? पर्यावरणाबद्दल अहम, पर्यावरणाबद्दल गौरव. इगो म्हणजे हा नेगेटिव्ह कॉन्सेप्ट मध्ये घेऊ नका. इगो म्हणजे पर्यावरणाबद्दल गर्व आपण म्हणतो. पर्यावरणाचं महत्व काय आहे, पर्यावरणामुळे आपल्याला किती फायदा होतो, पर्यावरण आपलं किती रक्षण करतात, मग पर्यावरणाचं संरक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे. ही भावना जेव्हा विद्यार्थी मनामध्ये येतो त्यावेळी इकॉलॉजिकल इगो वाढलेले आहे असं आपण समजून घ्यायचं. एन्व्हायरमेंटल ॲटिट्यूड, पर्यावरणाबद्दल दृष्टिकोन निर्मिती करणे, सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्मिती करणे. टिब्लिस कॉन्फरन्स 1977. टिब्लिस हा एक शहर आहे जॉर्जिया म्हणून एक राष्ट्र आहे. इथंच भारत झाल्यानंतर इकडं अफगाणिस्तान नंतर टर्की, रशियाच्या खाली आणि इकडं आहे. असं जर जागतिक जर हे पाहिलं नकाशा, ही भारत आहे, भारत देश आहे, इथं पाकिस्तान आहे, इथं अफगाणिस्तान आहे, इथं जॉर्जिया येतो, इथं युरोप आहे. या जॉर्जिया राजधानी टिब्लिस आहे. तिथं फर्स्ट इंटर गव्हर्नमेंटल कॉन्फरन्स झालेलं आहे. पर्यावरण संबंधातील फर्स्ट इंटर गव्हर्नमेंटल एन्व्हायरमेंटल कॉन्फरन्स झालेलं आहे इथं. आता आपल्या भारत देशात एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 रोजी झालेले आहेत. 1986. त्याला अम्ब्रेला ऍक्ट असंही म्हणतात. पर्यावरण संबंधित सर्वात मोठा ऍक्ट आहे, कायदा आहे. थँक्यू. नमस्कार.